आता आपल्या सोबत आमदार बच्चू कडू आहेत सर। व्यथा तुमच्या समोर इथल्या शेतकऱ्यांनी मांडलेले आहेत, काय वाटतं एकूण? हाईट आहे, मला वाटतं एवढी हाईट ते कलेक्टर काय करतं मला माहित नाही। ते घरी बसून तिथं कार्यालयात बसून काय करतो म्हणतंय, नुकसानच एवढं झालं का आम्ही देऊ शकत नाही। 5 दिवस झाले इथं सानुग्रह अनुदान हा 24 घंट्याच्या आत दिलं पाहिजे। त्याची व्यवस्था, तिची राहण्याची, तिची खाण्याची व्यवस्था केली पाहिजे। हा स्टँडिंग जीआरच आहे, जीआर नुसार जर सरकार काम करत नसेल प्रशासन तर कारवाई झाली पाहिजे। आता तलाठ्यानं 3 तारखेला पंचनामे केले आणि 9 तारखेला आजपर्यंत त्यानं दाखल केले नाही। काय अर्थ काय पंचनामे करून अर्थ काय? कृषी मंत्री येऊन गेले इथं। तुम्ही एक सांगा, हा 2 प्रकारचे विमा, एक तर पीक निघाल्यानंतर ऍव्हरेज वर आपल्याला विमा भेटतं आणि दुसरं नुकसानीचं पीक विमा अधिसूचना काढायला पाहिजे। अधिसूचना कलेक्टरनं काढल्यानंतर कंपनी ते 75%, 25% आता 75% नंतर एकूण पंचनामे झाल्यानंतर ते भेटणारच नाही। म्हणजे सरकारच्या तिजोरीत नाही तर कंपनीच्या खिशातून पैसे भेटायला पाहिजे, ते भेटणार नाही। कलेक्टरनं अधिसूचना काढली का ते बघा, काढलीच नाही, अर्थ काय त्याला? तुम्ही राज्य सरकारकडे हे दुःख मांडणार आहात का? दुःख मांडायचं नाही, कानपडीत घालायचे दिवस आहे। दुःख मांडायचं कुठं, कानपडीत घातलं पाहिजे। 3 नेते तुम्ही एकत्र आला आहात, तिसऱ्या आघाडीची संकेत आहे। हे आता राजकारण नको, इथं आम्ही शेती पाहायला आलोय, प्लीज ते प्रश्न विचारू। तर हे होते बच्चू कडू आणि त्यांनी सांगितले स्पष्ट की इथं जे आहे दुःख जे आहे ते सरकारच्या कानफडात मारायची वेळ आलेली आहे। आमचं हे बघा, आमचं कंदुरी आम्ही करतात काही नाही बघा, आम्हाला राहिलं काय? आम्ही लोकांचे पीठ आणून खायला गेलेले, कपडा सुद्धा राहिला नाही। हे बघा, या अंगावरला कपडा नाही आमच्या, आमचं धान्य काहीच नाही राहिलं। भाड्याचं गावदार सगळं सांगून नेलं नाही, कपडा तट गेला आमचा। आपल्या सोबत राजू शेट्टी सुद्धा आहेत, त्यांनी या ठिकाणी पाहणी केलेली आहे। सर, काय वाटतं एकूण सगळं परिस्थिती बघितल्यानंतर? प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि जवळजवळ 6-7 दिवस झाले तरी सुद्धा इकडे अजून पंचनामे नाहीत। खरं तर 24 तासाच्या आत सानुग्रह अनुदान मिळायला पाहिजे होतं। आता समोर दिसणारी जी झोपडी आहे त्या झोपडीतले जवळजवळ 8 शेळ्या आणि छोटे छोटे पिल्ली वाहून गेली, त्याचबरोबर त्यांचं सगळं धान्य भांडी सगळं वाहून गेलं। तातडीची मदत लगेच प्रशासनाने द्यायला पाहिजे होती, परंतु अजूनही त्यांना काही मदत मिळालेली नाही। अक्षम्य असं हे दुर्लक्ष आहे। दुर्दैव आहे की एवढं सगळं होत असताना इथूनच 50 किलोमीटर अंतरावर कृषी मंत्री मोठा शो करतात, कार्यक्रमाचा काय काय करतात, रंगढंग चालू आहे आणि इथं लोकांचा मात्र आक्रोश चालू आहे। जरा तरी लाज वाटली पाहिजे। मुख्यमंत्री येऊन गेले, दोन्ही उपमुख्यमंत्री इथे येऊन गेले नांदेडला, उदगीरला, मात्र त्यांनी इकडे आले नाहीत। पालकमंत्री सुद्धा अजून इथं आलेले नाहीत। नाही, म्हणूनच सांगतो की अशा पद्धतीचं जर का हे सरकार वागत असेल किंवा लोकप्रतिनिधी वागत असतील तर लोकांनी सुद्धा विचार केला पाहिजे की काय पातळीचे, काय लायकीचे लोक आम्ही निवडून दिलेले आहेत। खरं तर संकट काळामध्ये हे लोक जर मत्तीला येणार नसतील तर यांचं कामच काय? काय उपयोगाचे आहेत? काय कापाचे आहेत? काय सरकारकडे ही सगळी वेदना मांडणार तुम्ही? 100% मानणार। आणि आता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे 8 दिवसाच्या आत या लोकांच्या पर्यंत जर का मदत पोहोचली नाही त्याचे, आणि शेवटी विमा कशासाठी असतो आणि या विम्याची अग्रिम रक्कम 24 तासाच्या आत द्यायला पाहिजे होती। अजून अधिसूचना निघालेली नाही आणि सॅम्पल सर्वे करणार म्हणतात, सॅम्पल पंचनामे करणार, कशासाठी? 24 तासामध्ये 198 मिलीमीटर पाऊस पडला, हाच सगळ्यात मोठा पुरावा आहे। मग एवढा पाऊस पडल्यानंतर एवढं पाणी वाहून जाण्याची क्षमता इथल्या ओढ्या नाल्याची आहे का? कृषी मंत्री त्या दिवशी म्हणले सरसकट मदत मिळाली पाहिजे आणि त्याच दृष्टीने प्रयत्न करू, पंचनामे केले जाणार नाहीत। आज मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले की सर्व सर्वे झाल्याच्या नंतरच, पंचनामे झाल्याच्या नंतर मदत मिळेल। मग कधी देणार? आज सगळी भांडी कुंडी संसार वाहून गेलाय गरीब लोकांचा, त्यांना आता मदत करणं, पण त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था केली का? त्यांच्यासाठी कॅम्प सुरू केली का? मग काय केलं प्रशासनानं? काय केलं? खरं तर जोडे हातात घेऊन लोकांनी उभा राहिला पाहिजे असं मला वाटतं। 3 नेते तुम्ही एकत्र आलात, काय संकेत आहेत राज्यासाठी? आम्ही या सर्वसामान्य गोरगरीब लोकांचे अश्रू पुसण्यासाठी एकत्रित आलेलो आहोत, बाकी आमचा काही उद्देश नाही आहे। काय तिसरी आघाडी होणार? ते ना, पहिल्यांदा यांचे अश्रू पुसतो आणि मग नंतर बघू। तर राजू शेट्टी यांनी सुद्धा सांगितलं की सरकारला जोडे मारले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे।
कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, वजूर, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.